राज्यात 13 ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज। 13 ते 20 ऑगस्टमध्ये विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता, तर 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागामध्ये पावसाची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी पावसाची पाठ, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस। श्रावण महिना तोंडावर येऊनही अनेक भागामध्ये दिलासादायक पाऊस नाही। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 7 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। गोसेखुर्द धरणातून 36,336 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पुजारी टोला, थापेवाडा धरणातूनही वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। गोंदिया जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून नदीपात्रामध्ये 16,476 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोव्यातल्या अंजुणे धरणाची पाणी पातळी 90 मीटरवर, पाणी पातळी 91.5 मीटरवर पोहोचताच धरणाचे दरवाजे उघडणार। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वसईतल्या नवजीवन नाका परिसरातल्या रस्त्यांची चाळण, पालिकेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांचं थेट खड्ड्यात वृक्षारोपण। रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याची पालिका प्रशासनाकडे मागणी। बीडच्या परळीतील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य। बीड, लातूर, परभणी यासह औष्णिक विद्युत केंद्राकडे जाणारी वाहतूक याच पुलावरून होते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली। तातडीनं खड्डे बुजवण्याची स्थानिकांची मागणी। हिंगोलीतल्या नरसीमधील संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थळावर परतवारीसाठी भाविकांची मोठी गर्दी। कामिका एकादशी निमित्त मराठवाड्यासह विदर्भातील हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी। UPI-वरून पैसे पाठवण्यावर कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही। व्यापाऱ्यांसोबतचे जास्तीत जास्त व्यवहार फ्री होणार। केंद्र सरकारनं शुल्क आकारण्याच्या बातम्यांचं केलं खंडन। पश्चिम कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतामध्ये भीषण वणवा, त्यामुळे संपूर्ण प्रदेशामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। सरकारनं जाहीर केली आणीबाणी, अनेक घरं जळून खाक। 20,000हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे सीमाशुल्क विभागाची कारवाई। ओडिशातून सोलापूरमध्ये येणारा तब्बल 6.5 कोटी रुपयांचा गांजा सीमाशुल्क विभागानं पकडला। गांजाचं 46 पोती जप्त, 1,309 किलो गांजा असल्याचं समजलं। अहिल्यानगरमध्ये महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू। कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या 4 आरोपींना अटक। भारतीय उद्योजकांना चीनचा व्यावसायिक व्हिसा मिळणं आता अत्यंत कठीण। बेजिंग प्रशासनानं व्हिसा नियमावली अत्यंत कडक केल्यामुळे भारतीय कंपन्यांचं उत्पादन आणि दैनंदिन कामकाज विस्कळीत। 20 ते 24% व्हिसा मंजूर केले जात असल्याचं समोर। फेसबुक, इन्स्टानं तरुणांचं मानसिक आरोग्य बिघडवलं। अमेरिकेच्या न्यू मेक्सिको न्यायालयानं मेटावर तब्बल 5,400 कोटी रुपयांचा दंड ठोठावला। 4,000 कोटी प्रतिबंधात्मक उपायांवर खर्च करण्याचे कोर्टाचे आदेश।